मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यानंतर काही रुग्णांना थोडंसं अंधुक दिसतंय किंवा त्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनचे काही दुष्परिणाम डोळ्यामध्ये दिसून येत आहेत, तर अशावेळी बऱ्याचदा डोळ्याच्या पडद्याचे जे स्पेशालिस्ट असतात किंवा रेटिना स्पेशालिस्ट असतात त्यांचा सल्ला घेण्यासाठी डॉक्टर पाठवतात. तर एक कारण असं बऱ्याचदा होतं की त्यानंतर पडद्याला सूज येते, म्हणजे मोतींचं ऑपरेशन व्यवस्थित झालंय पण पडद्याला सूज आली आहे. तर हे नेमकं काय कारण आहे आणि त्याला कशा प्रकारे आपण ट्रीटमेंट देऊ शकतो? बरोबर आहे. जर पेशंटचं काही विदाऊट कॉम्प्लिकेशन ऑपरेशन झाले तरी सुद्धा काही 1 ते 2 महिन्यानंतर पेशंट असं 1 महिना व्यवस्थित दिसत होतं, त्याच्यानंतर पेशंटला हळूहळू थोडंसं अंधुक झालंय, असे बरेच पेशंट येऊ शकतात. त्याचा अर्थ असा आहे की जे आपण ऑपरेशन झाल्यानंतर कधी मध्ये पडद्याला सूज येऊ शकते लेन्स टाकल्यामुळे किंवा ऑपरेशन झालं, किंवा जर पेशंटला अनकंट्रोल शुगर असेल तर अशा पेशंटला जास्त चान्स आहे की पुढे चालून पडद्याला सूज येणे. त्याच्यासाठी आपल्याकडे ओसीटी आहे. ओसीटी केल्यानंतर पडद्याला किती सूज आली आहे, कशी सूज आली आणि कोणत्या कारणामुळे सूज आली हे आपल्याला कळू शकते आणि त्याच्यानुसार पुढची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. पण ही सूज अशी आहे की ती काही काळ तुम्ही ट्रीटमेंट घेतली ती कमी होऊन जाईल, त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही. सगळ्यात एक महत्वाचं म्हणजे एक झालेली घटना अशी आहे की एक डोळ्याच्याच डॉक्टरांच्या वडिलांचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन नंतर महिन्याभरानं त्यांना लक्षात आलं की अंधुक दिसायला लागलं आणि पाहिलं तर पडद्यात सूज होती. तर आणि मग कारण असं कळलं की त्यांनी स्वतःच औषधं बंद केली. तर असं बऱ्याचदा होऊ शकतं की डॉक्टरांनी तुम्हाला काही औषधं दिली आहेत आणि ते रेग्युलर वेळेप्रमाणे घालायचे आहेत. काही वेळा काही औषधं देतात डॉक्टर जी हळूहळू कमी करायची असतात, एकदम बंद नाही करायची. त्यामुळे जर बऱ्याचदा असं पण होऊ शकतं की औषधं वेळच्या वेळी न घातल्यामुळे सुद्धा अशी सूज येऊ शकते आणि सांगितलं असं डायबिटीसमुळे होऊ शकते सूज, किंवा जनरल शरीराची प्रकृती काही वेळा अशी असते की त्याच्यामध्ये इन्फ्लेमेशन राहण्याचं, ज्याला आम्ही वात प्रकृती म्हणतो, की त्याच्यामध्ये इन्फ्लेमेशन राहण्याचं प्रमाण जास्त असतं. अशा रुग्णांना हे औषधं जास्त काळ देऊ शकतात. तर याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे ट्रीटमेंट करता? फक्त औषध गोळ्यांनीच ते ठीक होतं का त्याला काही आणखी इंजेक्शनची पण गरज लागू शकते? सूज कशी आहे, किती आहे त्याच्यावर आपण ठरवतो की फक्त औषध गोळ्यांनीच करायचं का पुढे चालून डोळ्यामध्ये इंजेक्शनही द्यायचं. जर पहिल्या 15-20 दिवसामध्ये किंवा समजा महिन्यामध्ये जर तुमची सूज कमी नाही आली, फक्त ड्रॉप्स टाकून, कधी कधी तुम्ही जसं सांगितलं की पेशंट टाइम टू टाइम ड्रॉप टाकत नाही, मेन कारण ते असू शकते. त्यामुळे आपण 1 महिनाभर कमीत कमी टाइम टू टाइम ड्रॉप टाकणे बघतो आणि त्याच्यानंतर जरी सूज कमी नाही आली तर आपण स्टेरॉइडचे इंजेक्शन्स वगैरे देऊ शकतो आणि त्याच्यानंतर युजली 1 महिन्यामध्ये सूज कमी होऊन जाऊ शकते. दुसरा एक जे एक सिनारिओ असतो मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर, की काही वेळा मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर जी लेन्स बसवली जाते, मे बी एक 500-1000 केसेसमध्ये एखादी वेळा अशा वेळा होऊ शकतं की त्याला सपोर्ट चांगला नसतो, म्हणजे ती लेन्स आपल्या जागेवर न असता त्याला आम्ही सबलक्सेटेड किंवा हललेली लेन्स आहे किंवा डिस्लोकेटेड, म्हणजे खाली मागच्या बाजूला गेलेली लेन्स असं म्हणतो आम्ही. तर अशा वेळी पडद्याचे स्पेशालिस्ट नेमकं कशी त्याला ट्रीटमेंट देतात? जर मोतीबिंदू नंतर खूप लवकर लेन्स सरकलेली असेल किंवा काही कारणाने लेन्स सरकलेली असेल किंवा तुम्ही खूप मोतीबिंदू पिकवून आलेला आहे, त्याच्यानंतर जे ऑपरेशन ज्या बॅगमध्ये आपण लेन्स टाकतोय ती बॅग जर सरकलेली असेल तर शक्यतो जे लेन्स आपण टाकलेला आहे तो सरकतो. जर तुमची दृष्टी चांगली असेल आणि लेन्स थोडीशी सरकलेली आहे किंवा थोडीशी जागेवरून आपल्या हललेली आहे आणि दृष्टी 100% आहे किंवा दृष्टीमध्ये काही प्रॉब्लेम नाही, अशा वेळेस आपण ऑब्झर्व करतो. असं काही नाही की लगेच ऑपरेशन करायला पाहिजे. पण जर काही वर्षांनी किंवा काही महिन्यांनी लेन्स सरकली, कधी कधी आपली जी बॅग असते ज्याच्यामध्ये आपण लेन्स टाकतो ती कमकुवत असते, त्याच्यामुळे शक्यतो सरकतो. काही आजार असतात डोळ्याचे ज्याच्यामध्ये पुढे चालून भविष्यात बॅग सरकण्याचा धोका असतो. अशा पेशंट्समध्ये आपण काय करतो, पडद्याचं ऑपरेशन करतो. त्याच्यामध्ये जी काही जुनी लेन्स टाकलेली आहे ती काढतो आपण आणि त्याच्या जागी एक SFIOL म्हणून जे की आपण आपल्या जे वाईट भाग आहे डोळ्याचा त्याला आपण बांधतो, ती लेन्स फिक्स करतो. त्याच्यामुळे भविष्यात असं काही जर लेन्स सरकली असेल तर आपल्याकडे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्याच्यानुसार आपण करू शकतो सर्जरी. अर्थात मोतीबिंदू ही अतिशय सेफ प्रोसिजर आहे आणि त्यामुळे असे होण्याचं प्रमाण खूप कमी असतं. पण ज्यांना असे त्रास होत असतील तर त्यांना सुद्धा आपण पडद्याच्या ट्रीटमेंटद्वारे आपण व्यवस्थित करू शकतो. याविषयी तुम्हाला आणखी काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर जरूर ह्या कॉमेंट्समध्ये तुम्ही लिहू शकता. आमच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये याची आम्ही जरूर तुम्हाला उत्तरं देऊ. धन्यवाद.